मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहत आहात आणि कोणत्या आस्थापनेमध्ये 1 ते 12च्या किती जागा याच्या संदर्भात सतत मनामध्ये प्रश्न आहे. तो म्हणजे 15/2024चा जेव्हा शासन निर्णय आहे कोर्टामध्ये तो ॲज इट इज ठेवण्यात आला. त्याच्यानंतर शिक्षकांमध्ये, भावी शिक्षकांमध्ये नाराजी सोबतच निराशा पसरलेली आहे आणि त्यांच्यासाठी आशेचा किरण घेऊन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एजेस करिअर अकॅडमीने जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे ती तुमच्यापर्यंत देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून ऑथेंटिक इन्फॉर्मेशन, मंत्रालय, आयुक्तालय, पाठपुरावा, योग्य पाठपुरावा अगदी शिक्षण मंत्र्यांनासुद्धा भेट दिलेली आहे आणि अशाच ऑथेंटिक इन्फॉर्मेशनवरती फक्त तुम्ही विश्वास ठेवा ही आपण आशा करतो. आणि हो, सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण तुमच्याकडून कोणतीही माहिती मिस होणार नाही. प्रथम एजेस करिअर अकॅडमीचे मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आपण PMC स्कूलची संच मान्यता 2024-25 नुसार 11 एप्रिल 2024-25ला जो डेटा उपलब्ध झालेला आहे त्याच्यानुसार या शॉर्टमध्ये आपण माहिती देत आहोत. मराठी मीडियमच्या टोटल स्कूल, इंग्रजी माध्यमाच्या स्कूल, उर्दू माध्यमाच्या, कन्नड माध्यमाच्या टोटल स्कूल किती आहे त्याच्याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे. आणि सोबतच हा तुम्ही डेटा व्यवस्थित याच्यानुसार पाहू शकता. सँक्शन पोस्ट किती आहेत, सध्या वर्किंग पोस्ट किती आहेत, मग ते HM असतील, अंडर ग्रॅज्युएट असतील किंवा ग्रॅज्युएट टीचर्ससुद्धा असतील. आता ॲक्सेस किती आहेत तर मित्रांनो, मराठी माध्यमाच्या अंडर ग्रॅज्युएटच्या 21 टीचर्स आहेत ते ॲक्सेस आहेत. सोबतच कन्नड माध्यमाचे 2 टीचर्स ॲक्सेस आहेत. फक्त जे अतिरिक्त आहेत ते 23 आहेत. बरं, ज्या वॅकंट पोस्ट किती आहेत, वॅकंट पोस्टमध्ये आपण पाहतो की HMच्या 46 जागा रिक्त आहेत मराठी माध्यमाच्या. सोबतच 122 ग्रॅज्युएट टीचरच्या जागा रिक्त आहेत. सोबतच जेव्हा इंग्लिश मिडियमच्या HMच्या 5 जागा रिक्त आहेत, अंडर ग्रॅज्युएट आहेत ते 14 रिक्त आहेत आणि ग्रॅज्युएट टीचर्स आहेत त्या जवळपास 100 जागा रिक्त आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतोय उर्दू मीडियमच्या HM पोस्टसाठी 6 जागा रिक्त आहेत, अंडर ग्रॅज्युएटसाठी 10 जागा रिक्त आहेत आणि ग्रॅज्युएटच्या 9 जागा रिक्त आहेत आणि कन्नड माध्यमच्या फक्त ग्रॅज्युएट टीचरच्या 4 जागा रिक्त आहेत. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे असाच वेगवेगळा डेटा आपल्यासमोर येईल आणि जरी काही ठिकाणी संच मान्यतेचा निर्णय इम्प्लिमेंट होणार असला तरीसुद्धा त्याला विरोधसुद्धा तितकाच होतो आहे. आता तो कितपत सत्यात उतरणार आहे हा सुद्धा पाहण्याचा मुद्दा आहे. परंतु तुम्ही काळजी करू नका, शिक्षक भरती होणार आहे आणि त्याच संदर्भातली आपण माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत आहोत. त्यामुळे आपण 2 लाखपर्यंत कसं पोहोचेल जेणेकरून कोणताही भरतीचा चुकीचा मुद्दा लागणार नाही, घेतला जाणार नाही आणि गुणवत्तेप्रमाणे जास्तीत जास्त पदांची कशी भरती होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आयुक्तांची सुद्धा नुकतीच भेट घेतलेली आहे. त्याच्या संदर्भातला वृत्तांत तुम्हाला चॅनलवरती मिळालाच असेल किंवा मिळत राहील. स्टे कनेक्टेड.